राज्यामध्ये अनेक बोगस प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याची शक्यता सुराज्य अभियानाकडून राज्यपालांकडे चौकशीची मागणी। पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधात तक्रार दाखल। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पूजा खेडकरांना स्वतंत्र केबिन मिळावी यासाठी तहसीलदारांना धमकावल्याचा आरोप। सरकारी नोकरीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करणाऱ्यांचा एबीपी माझाकडून पर्दाफाश। तब्बल 400हून अधिक बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना नोकरी। सरकारनं जर बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्यांचा बंदोबस्त केला नाही तर त्यांना आमच्या पद्धतीने चोप देऊ, बच्चू कडूंचा इशारा। बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून शासकीय नोकरी मिळवलेल्या आणि शासकीय प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या शासकीय यंत्रणेतील जबाबदार व्यक्तींवर कारवाई करा। आमदार बच्चू कडूंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। एबीपी माझाच्या बातमीनंतर बोगस दिव्यांग प्रमाणपत्राप्रकरणी वडेट्टीवारांकडून सखोल चौकशीची मागणी। बेजबाबदार मंत्र्यांचा भरणा, वडेट्टीवारांचा तानाजी सावंतांना टोला। तर या प्रकरणी एसआयटी नेमा, वडेट्टीवारांची मागणी। बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करून अधिकारी झालेल्या उमेदवारांवर कारवाई व्हायला हवी। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर खऱ्या दिव्यांगांना संधी मिळायला हवी, दानवेंचं वक्तव्य। हिंगोलीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं जंगी स्वागत। शिवरायांचा पुतळा परिसरामध्ये राज ठाकरेंवर 4 जेसीबींमधून फुलांचे उधळण। यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची उपस्थिती। हिंगोलीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं आगमनावेळी कार्यकर्त्यांचा गोंधळ। शासकीय विश्रामगृहाच्या पायऱ्यांच्या बाजूला लावलेले ग्रिल तुटले। राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा 2 दिवसांनी घटला। आता मराठवाडा दौरा 13 ऑगस्ट ऐवजी 11 ऑगस्ट पर्यंत असणार। प्रत्येक दिवशी 2 जिल्ह्यांना भेटी देऊन राज ठाकरे बैठका घेणार। राज्याचे नवनियुक्त राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं घेतली भेट। यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे आणि अन्य नेत्यांची उपस्थिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची जनसन्मान यात्रा। यात्रेचा दिंडोरीतून शुभारंभ। नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघातून यात्रेला सुरुवात। प्रमुख पदाधिकारी, मंत्र्यांची उपस्थिती। लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 तारखेला मिळणार। 6000 कोटींच्या फाईलवरती काल सही केली। लाडकी बहीण योजना चुनावी जुमला नाही। दिंडोरीमधील सभेत अजित पवारांचं वक्तव्य। प्रत्येक पक्षाकडे असलेल्या जागा त्यांच्याकडेच राहतील। जागा बदलण्याची गरज असेल तर सर्व पक्षांची तयारी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। बारामतीतील 3 हत्ती चौकाची युगेंद्र पवारांकडून पाहणी। या चौकामध्ये अनेक अपघात आणि वाहतूक कोंडीची समस्या। या प्रकरणी लवकर मार्ग काढण्याची युगेंद्र पवारांची मागणी। मंत्री संजय राठोडांचं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे। हे प्रकरण मागे घेण्याच्या कुठल्याही सूचना वकिलांना दिल्या नाही। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान आवास योजनेमधून घरकुलासाठी 1,60,000 रुपये मिळतात, मात्र तेवढ्या पैशात घरकुल होऊच शकत नाही। घरकुलाला 4 लाख रुपये मिळाले पाहिजे। खासदार निलेश लंकेंची मागणी। दीक्षाभूमी प्रस्तावित पार्किंगच्या जागेबाबत नागपूर खंडपीठाची सरकारला नोटीस। उत्तर देण्यासाठी राज्य सरकारला 4 आठवड्यांची मुदत। उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रहारचा आक्रोश मोर्चा। आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारली तरीही बच्चू कडू लक्षवेधी मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम। वर्ध्याच्या देवळीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवा संघर्ष मोर्चाचं लोटांगण आंदोलन। जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा। सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। घरकुल योजनेचे पैसे मिळाले पाहिजे, काँग्रेसची मागणी। वर्ध्यामध्ये भारत जोडो अभियान आणि विविध संघटनांकडून संविधान रॅली। विश्व आदिवासी दिवस आणि ऑगस्ट क्रांती दिवसाच्या निमित्तानं काढण्यात आली संविधान रॅली।
नाशिक शहरामधल्या राका कॉलनीमधील घरामध्ये 57 लाखांच्या दागिन्यांची चोरी, 24 तासांच्या आत चोरी करणाऱ्या तिघांना संपूर्ण मुद्देमालासह अटक. क्राईम ब्रांचमधील मधुकर कड यांच्या टीमला 75,000चं बक्षीस. मुंबई गोवा महामार्गावरच्या कामथे रेल्वे स्थानकासमोर उभ्या कंटेनरला ट्रकची धडक. या अपघातामध्ये ट्रकमधील दोघांचा मृत्यू. रायगडच्या महाड शहरामध्ये गोळी लागून तरुणाचा मृत्यू. मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट. या प्रकरणी महाड पोलिसांकडून तपास सुरू. वाशिम जिल्ह्यात संपत्तीच्या वादातून नातेवाईकाकडूनच आजी आजोबांची निर्घृण हत्या. नातू आणि त्याच्या 3 मित्रांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. मृतदेह सापडू नये यासाठी नातवानं मृतदेह फेकले धरणात. सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर फुटब्रिज पुलाला भगदाड. 7 वाड्यांचा संपर्क तुटला. नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय. जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचे दर वाढले. कमी पाऊस आणि तीव्र उन्हाळ्यामुळे केळीची कमी लागवड झाल्यानं उत्पादनात मोठी घट. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 6 महिन्यांमध्ये आढळले डेंग्यूचे 217 रुग्ण. मात्र सध्या रुग्णसंख्या आटोक्यात असल्याची माहिती. जिल्हा रुग्णालयामध्ये 2 रुग्णांवर उपचार सुरू. संसदेच्या वक्फ बोर्डामधील सुधारणांबाबत सरकारच्या विधेयकाची प्रत संसदेत सादर. मुस्लिम महिलांसोबत बिगर मुस्लिमांनाही मिळणार वक्फ बोर्डात प्रतिनिधित्व. संसदेमध्ये अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजूंनी सादर केलं विधेयक. सर्व सहमतीनं विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न. 10 किंवा 11 ऑगस्टला पंतप्रधान मोदी वायनाडला जाण्याची शक्यता. वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांशी मोदी संवाद साधणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा 20 ऑगस्टला महाराष्ट्र दौरा. राहुल गांधी महाराष्ट्रामधील काँग्रेस नेत्यांच्या घेणार गाठीभेटी. बांगलादेशमध्ये अंतरिम सरकारचा आज रात्री शपथविधी होणार. मोहम्मद युनूस अंतरिम सरकारचे पंतप्रधान म्हणून घेणार शपथ. बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अमानुष अत्याचार. समस्त हिंदू समाजानं एकसंघ होण्याची गरज. राष्ट्रसेविका समितीच्या प्रधान संचालिका शांतता यांचं आवाहन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशी चर्चा. बांगलादेशामध्ये अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थी इंजिनियर्सच्या सुटकेसंदर्भात चर्चा. अडकलेल्यांच्या सुटकेसाठी पूर्ण प्रयत्न करणार. एस जयशंकर यांची ग्वाही. 36 तासांनंतर कांद्याचे 30 ट्रक बांगलादेशात रवाना. सीमा सील केल्यानंतर बांगलादेश सीमेवरती कांद्याचे 150 ट्रक अडकले होते. पुढच्या 24 तासात अन्य ट्रक देखील बांगलादेशात रवाना होणार. बांगलादेशातील अराजकतेचा हळद निर्यातीला फटका. हिंगोली जिल्ह्यामधील 25 ते 30% हळद बांगलादेश मार्गे होते निर्यात. बांगलादेशातील परिस्थितीमुळे हळद निर्यात ठप्प. पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळेचा पुण्यात रोड शो. मोठ्या संख्येनं चाहते रोड शोमध्ये सहभागी. ऑलिम्पिक पदक विजेती मनु भाकरनं घेतली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट. यावेळी तिचे प्रशिक्षक जसपाल राणा देखील उपस्थित. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघ आज शेवटचा सामना. भारतीय गोलकीपर PR श्रीजेशही शेवटचा सामना खेळणार. एक्सवर पोस्ट करत श्रीजेशनं मानले भारतीयांचे आभार. कर्नाटकातील कारवार आणि गोव्याला जोडणारा पूल कोसळला. यावेळी पुलावरील एक ट्रक नदीत कोसळून वाहून गेला. सुदैवानं ट्रक चालक बचावला. रिझर्व्ह बँकेच्या बैठकीनंतर शेअर बाजारामध्ये विक्री वाढली. सेन्सेक्स 582 अंकांची घट होऊन 78,886 वर, तर निफ्टीतही 180 अंकांची घसरण. IT आणि एनर्जी कंपन्यांमुळे सेन्सेक्स घसरला. डेल कंपनीकडून 12,000 कर्मचाऱ्यांची कपात. गेल्या 15 महिन्यात दुसऱ्यांदा कर्मचारी कपात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कपात केल्याची माहिती. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधून 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 11% कर्मचारी कपात, म्हणजेच जवळपास 42,000 लोकांना कॉस्ट इफिशियन्सी ड्राईव्हमुळे काढण्यात आल्याची माहिती. यापैकी बहुतेक कर्मचारी रिटेल सेक्टरमधील.
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीजनं आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 1,86,440 कोटी रुपये कराचा भरणा केला. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये 9,000 कोटींनी भर अधिक. खेल खेल में चित्रपटाच्या रिलीज पूर्वी अक्षय कुमार हाजी अली दर्ग्यात चादर चढवत दिलं 1.25 कोटींचं दान. खेल खेल मेच्या यशासाठी केली प्रार्थना. लाहोर 1947 चित्रपटाच्या क्लायमॅक्सला ट्रेनचा मोठा ॲक्शन सिक्वेन्स. भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणाऱ्या ट्रेनवर होणार शूटिंग. आमिर खान द्वारा निर्मित, राजकुमार संतोषी द्वारा दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत. तेलुगू अभिनेता नागा चैतन्यनं अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत केला साखरपुडा. नागाच्या वडिलांनी नागार्जुन यांनी केले फोटो शेअर. नागानं 3 वर्षांपूर्वी समांथा ऋतू प्रभूसोबत घेतला होता घटस्फोट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.